आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीड सरपंच हत्या, मुंडे पवार संकटात. बीडच्या मस्साजोग येथील भाजप नेते आणि सरपंच देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड अजित पवारसोबत ओळख करून देत आहेत. त्यानंतर अजित पवार हे कराडला नमस्कार करतात असा दावा केला जातोय. त्यामुळे वाल्मिकी हा मुंडेच्या ओळखीचा जवळचा माणूस असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवार आणि मुंडे यांचं टेन्शन वाढलेलं आहे. तर मित्रांनो, हे आहेत सरपंच आणि हे आहेत धनंजय मुंडे. तर मित्रांनो, बीड भाजप सरपंच हत्या, धनंजय मुंडेंना मंत्रिपदातून डिच्चू भेटण्याचंही कारण समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या मस्साजोग येथील भाजप नेते आणि सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्यासमोर आणि संबंध असलेली तरी देखील त्यावर मोकानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता इशाऱ्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डिच्चू मिळणार आहे. तर मित्रांनो, हे आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री. तर आज राज्यामध्ये खातेवाटप हे लवकरच होणार आहे आणि ही ब्रेकिंग आहे. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, क्लस्टर विद्यापीठाचा कायदा मंजूर. महाराष्ट्रात 3 नवीन खाजगी विद्यापीठे उभारणार आणि पुण्यातील नयनता विद्यापीठ त्यातील एक. गड किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्याला दंड आकारण्याचा कायदा मंजूर झाला आहे. मित्रांनो, विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेण्याचं कामही केलं आहे. नवा कारागृह कायदा मंजूर. खातेवाटप लवकरच, म्हणजे आजही होऊ शकतं किंवा उद्याही होऊ शकतं. तर मित्रांनो, अशाच आज परीक्षा चालू असताना नेट प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आला. तर पुण्यातील परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळं परीक्षा रद्द झाली आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 261 लिपिक आणि 97 शिपाई पदासाठी 21 डिसेंबरपासून सुरू होणारी परीक्षा गोंधळाच्या साक्षीदार ठरली आहे. या परीक्षात राज्यातील 9 जिल्ह्यातील आयोजित केल्या होत्या आणि ज्यासाठी 31,000 उमेदवारांसाठी अर्ज केले होते. पण शनिवारी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. या घडामोडीला विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आणि ते आक्रमक झाले होते. तर मित्रांनो, सध्या भिकारीची चर्चा सगळ्यात जास्त होत आहे. भिकारी हा मुंबईतील भिकारी आणि महिना 75,000 आणि 2 कोटी संपत्ती. मुंबईतील एक व्यक्ती आहे भरत जैन. त्याची एकूण संपत्ती सुमारे 7.5 कोटी. जैन दररोज 2,000 ते 2,500 कमवतात. ते रोज 10 ते 12 तास काम करत त्याचे मासिक उत्पन्न 60,000 75,000 असे असते. जैन यांच्याकडे मुंबईत 2 फ्लॅट्स आहेत. त्यांची किंमत सुमारे 1.4 म्हणजे 1.5 कोटीच्या समोरमध्ये आहे. पत्नी, 2 मुलगे आणि वडील भावासोबत राहतात. त्यांची ठाण्यात 2 दुकानं आहेत, ज्यातून त्यांना दरमहा 30,000 भाडे मिळतात. भरत जैन भीक मागण्याचं काम करतात. यातून ते महिन्याला 75,000 रुपये कमवतात. तर मित्रांनो, येणारं 2025 हे इयर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, 2025 नवीन वर्षातील एकादशी 10 जानेवारी, पौष पौर्णिमा एकादशी शुक्रवारी, 25 जानेवारी षष्ठीतला एकादशी शनिवारी, 8 फेब्रुवारी जया एकादशी, शनिवारी 24 फेब्रुवारी विजया एकादशी, सोमवारी 10 मार्च आमलेकी एकादशी, सोमवारी 25 मार्च पापमोचिनी एकादशी, मंगळवारी 8 एप्रिल कामदा एकादशी आणि मंगळवारी. मित्रांनो, सध्या डोळ्यातील असा प्रकार जर आपल्याला आढळून आला तर हिवाळ्यात डोळ्याची अशी काळजी घ्यायची. हिवाळ्यात डोळ्याच्या समस्या वाढू शकतात, जसे की कोरडेपणा, ॲलर्जी आणि पाणी वाहणे, कमी आर्द्रता, हीटर आणि ब्लोअरमुळे वातावरण कोरडे होते, ज्याचा परिणाम डोळ्यावर होतो. आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे पाणी घ्या. डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा, पण प्रमाणात. पण थंड वारे आणि अति नील किरणापासून संरक्षणासाठी चष्मा वापरा. आहारात व्हिटॅमिन ए, सी, ई आणि ओमेगा 3 युक्त अन्नाचा समावेश करा. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी 20-20-20 नियम पाळा. हिवाळ्यात डोळ्याची विशेष अशी काळजी मित्रांनो आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या क्रेडिट कार्ड याची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे. क्रेडिट कार्ड बिल उशिरा जर आपण भरण्यासाठी कोर्टाचा एक दणका आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरणाऱ्यांसाठी 36 ते 50% व्याज आकारण्याचा आदेश दिला आहे.
2008च्या NCDRCच्या नियमानुसार बँकांना 30% अधिक व्याज आकारता येणार नाही असा आदेश होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत बँकांना अधिक व्याज आकारण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. ग्राहकांना वेळेवर बिल भरणे कायदेशीर आणि फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या बातमीमध्ये मित्रांनो एका भरधाव नॅशनल हायवेवर 4 भीषण अपघात झाला आणि 6 जागीच यांचा मृत्यू झालेला आहे. तर बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील नेममंगला तालुक्यातील तळकेरे गावाजवळ एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 2 मुलांसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि राष्ट्रीय महामार्ग 4वर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत हा अपघात झाला. त्यामुळे कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, आपणही आपले वाहन सावकाश चालवले पाहिजे आणि सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण सध्याचा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 65 म्हणजे 6,500 प्रति आणि 100 ग्रामची वाढ झाली आहे. त्यामुळे 100 ग्राम सोन्याचा दर 77,450 रुपये झाला आहे. तर 10 ग्राम सोन्याचा दर 77,450 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 6,000 रुपये प्रति 100 ग्राम वाढ झाली आहे, ज्यामुळे 100 ग्राम सोन्याचा दर 71,000 रुपये झाला आहे. आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात 4,900 इतका फरक झालेला आहे. तर मित्रांनो, आज मंत्रिमंडळ यांचा विस्तार झालेला आणि अधिवेशनही संपलं. अधिवेशनात शेवटच्या दिवशी खातेवाटप जाहीर होणार आणि महायुतीच्या 29 मंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. गृह खातं भाजपकडे तर शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं जाणार असल्याची चर्चा उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चहापान बैठक होणार असून त्यानंतर खातेवाटप जाहीर होईल. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात विस्तार, 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे, ज्यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधीही मिळालेली आहे. तर मित्रांनो, आपण हे सर्व राज्यातील घडामोडी बघत आहे आणि तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे मित्रांनो. तर आज हिवाळी संक्रांतील सर्वात लहान दिवस मित्रांनो, एक दिवस असतो जो वर्षातील सर्वात लहान दिवस मानला जातो, त्याला इंग्रजीमध्ये विंटर सोल्स्टिस असे म्हटले जाते. वर्षातला हा सर्वात लहान दिवस शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबर महिन्यात येतो. तो दिवस आजचा आहे आणि 21 डिसेंबर या दिवशी वर्षातील सर्वात मोठी रात्र असते आणि जी सुमारे 16 तासाची तर फक्त 10 तासाचा असेल. हिवाळी संक्रांती म्हणतात. या दिवशी सूर्यापासून पृथ्वीचे अंतर जास्त असते आणि चंद्रप्रकाश जास्त काळ पृथ्वीवर राहत नाही. 21 डिसेंबर नंतर रात्री लहान होऊ लागतात आणि दिवस मोठे होऊ लागतात. तर मित्रांनो, ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आणि सर्वांनाच चांगली बातमी आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस हा देशभरात सर्वात लहान मानला जातो, याचंही आपण सांगितलं, स्पष्टीकरण दिलं. तर मित्रांनो, अशाच चालू घडामोडी आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.